तर सुनेत्र पवारांचा गुंगीगुड्या असा उल्लेख करणाऱ्या काँग्रेसवर आता चौफेर टीका होतीये। महिला नेत्यांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय। काँग्रेसची पुरुषी मानसिकता दिसत असून यावर काँग्रेसनं माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या प्रतिभा शिंदेंनी केली आहे। तर सुनेत्र पवारांनी गुंड प्रवृत्तीचा विचार करू नये, करारी बाणा दाखवावा असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय। तर महिला नेत्यांबाबत विचार करून बोला असा सल्ला संगीता तिवारी यांनी दिलेला आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनं महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या संदर्भात टीका करताना जे शब्द वापरले गुंगी गुडिया ते अत्यंत निषेधार्ह आहेत आणि त्यांची पुरुषी मानसिकता याच्यामधनं दिसते आहे। या देशामध्ये इंदिरा गांधींनाही गुंगी गुडिया म्हटलं जायचं, पण त्यांनी बँकांचं एकत्रीकरण राष्ट्रीयकरण करणं असू दे की पाकिस्तानाचे 2 तुकडे करत बांगलादेशाची निर्मिती करणं असू दे, स्वतःला त्यांनीही प्रूव्ह करून दाखवलं होतं। आदरणीय सुनेत्रावहिनी सुद्धा अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई, जिजाऊ, तारा राणींची लेक आहेत आणि त्याही या महाराष्ट्रालाच नव्हे तर देशालाही दाखवून देतील। या अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांची पर्वा न करता स्वतःचं मत मांडलं पाहिजे। त्यामुळे वहिनी यांची बूज ठेवू नका। तुमचा ठसा जसा पवार साहेबांनी अजित पवारांनी उठवला होता, मला महापौर असताना 10 वेळा तरी ते भेटले असतील आणि 10 वेळा भेटण्यामध्ये त्यांनी मला जे मोटिवेट केलं ते अप्रतिम होतं। त्यामुळे मला असं वाटतं स्वर्गीय अजित पवारांच्या पत्नी असल्यामुळे सगळ्यांनी त्यांचा मान सन्मान ठेवलाच पाहिजे, पण तो मान सन्मान ठेवण्यासाठी वहिनी तुमचा करारा बाणा असला पाहिजे। सुनेत्रावहिनी यांना गुंगी गुडिया बोललं गेलं। एका महिलेला गुंगी गुडिया बोलणं म्हणजे पार इंदिरा गांधींना पण हे बोललं गेलं होतं। हे पटत नाही मनाला। मी महिला म्हणून नाही बोलते, पण मी एक एवढंच सांगते की माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनीने एक मोठा आघात सहन केलाय। अजितदादा गेल्यास आणि त्याच्यानंतरही त्या राजकारणामध्ये व्यवस्थित स्वतःला त्यांनी उभं केलंय, आपल्या पार्टीला उभं केलंय, तेव्हा त्यांना गुंगी गुडिया बोलणं हे बरोबर नाही। आणि खास करून अशा मोठ्या नेत्यांकडनं की जे अनुभवी आहेत, ज्यांच्या मागे खूप मोठं राजकारणी बल आहे, त्यांनी तरी कमीत कमी वहिनी साहेबांचा गुंगी गुडिया म्हणून अपमान करू नये। हे मनाला पटत नाही। सुनेत्रा वहिनी गुंगी गुडिया नाही आहेत, शी इज अ फायटर लेडी। त्याच्यामुळं आय रिस्पेक्ट वहिनी। एवढा आघात झाल्यानंतर बारामतीमधनं बहुमताने निवडून आलेल्या आहेत आणि आज उपमुख्यमंत्री महिला पहिली आपल्या इथं महाराष्ट्राला मिळालेली आहे। तरी कृपया मी नेत्यांना सांगते की महिलांच्या बाबतीत बोलताना थोडं तोलून मोलून बोला।